गुंडा निलेश घायवळची गायवळ नावाचा उल्लेख असलेली कागदपत्र पोलिसांना सापडलीत। निलेश घायवळ यांना गुन्हा दाखल झाला तेव्हा स्वतःचं नाव घायवळ असं सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याचं उघड झालंय। परदेशात फरार झालेल्या निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे। घायवळनं अहिल्यानगरमध्ये पत्ता देत पासपोर्ट काढताना गायवळ नावानं प्रक्रिया केल्याचं निष्पन्न झालंय। तर पुण्यातील गुंडा निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय। घायवळचा धमकीवजा फोन कॉल समोर आलाय। मला भेटायला ये, नाही आलास तर तुझे पुण्यातील दुकान बंद पाडतो अशी धमकी व्यावसायिकाला देत असतानाची ऑडिओ क्लिप समोर आली। यावेळी ऑडिओत आमदार तानाजी सावंतांच्या नावाचा उल्लेख ऐकायला येतोय। या ऑडिओची मात्र साम टीव्ही पुष्टी करत नाही। अहो पण भाऊ, आता एवढा मोठा विषय झालाय, तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का? नाही घाबरायचं कशाला? मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या। अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना, मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ। नाही तू नाही ना चुकीचं केलं तर बंगल्यावर ये। साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही। मी तुला आता पण तेच सांगतो, मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं, साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब। अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का? ही आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ। हा का? तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ। असं नसतंय भाऊ, आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या। सांगतो नातेवाईक। तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला। मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राहू? मी कशासाठी काय बोलला तू? सावंत साहेबाला का मध्ये घेतलं याच्यात? कशात? मी बोललो होतो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून? अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता? मी बोललो का रे? ऐका ना, मगाशी विषय एवढा झाला, बरोबर आहे। मी त्यांना तिथं सुद्धा मगाशी तुला मला माहितीये का तुम्ही काय तुम्ही काय म्हणले विचारलं तुला? तुम्ही काय म्हणले मला? माहितीये तू काय बोलला आणि काय नाही? मी काहीच बोललो नाहीये भाऊ। तू बोलला स्वतःहून। मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर ये, काम आहे म्हणून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।